एक असा निर्णय ज्याने अमेरिकेच्या राजकारणाला, अर्थव्यवस्थेला आणि जागतिक व्यापाराला हादरा दिलाय। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक टेरिफ धोरणाला बेकायदेशीर ठरवत सर्व टेरिफ रद्द केले। हा निर्णय फक्त एका आर्थिक धोरणाविरोधात नाहीये, तर अमेरिकेच्या संविधानात राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेस यांच्यातील अधिकारांची मर्यादा नेमकी काय आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठरलाय। त्यामुळे हा विषय समजून घेण्यासाठी आपण अगदी सुरुवातीपासून शांतपणे आणि सोप्या भाषेत सगळं पाहूया। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सर्वात आधी टेरिफ म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। टेरिफ म्हणजे परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा कर। हा कर लावण्यामागे प्रमुख दोन उद्दिष्टे असतात। एक म्हणजे देशातील उद्योगांना संरक्षण देणं आणि दुसरं म्हणजे सरकारला महसूल मिळवून देणं। अमेरिकेच्या संविधानानुसार हा कर लावण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, म्हणजे राष्ट्राध्यक्षांना थेट टेरिफ लावण्याचा अधिकार नाही। इथेच पुढे जाऊन संपूर्ण वाद निर्माण झाला। 2025 मध्ये ट्रम्प यांनी जवळजवळ सर्व देशांवर मोठ्या प्रमाणात टेरिफ लावले। त्यांनी एक बेसलाईन जागतिक टेरिफ लागू केला होता। काही देशांवर अधिक दर लावले। चीन, कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष टार्गेट केलं गेलं आणि फेंटानिल ड्रग्ज, व्यापार तूट आणि राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती यांचा दाखला दिला गेला। त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करणाऱ्या देशावरही 25% टेरिफ जाहीर केले। हे सर्व करण्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट या कायद्याचा आधार घेतला। हा कायदा राष्ट्राध्यक्षांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक निर्बंध लावण्याची परवानगी देतो, पण टेरिफ लावण्याचा अधिकार देतो का हा मुख्य प्रश्न होता। अमेरिकेतील अनेक लहान व्यवसाय, आयातदार कंपन्या आणि काही राज्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली। त्यांचा युक्तिवाद होता की या टेरिफमुळे आयात महाग झालीये, व्यवसायाचं नुकसान झालंय आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराची मर्यादा ओलांडली आहे। हा खटला शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेला आणि लर्निंग रिसोर्सेस वर्सेस ट्रम्प या नावाने ऐतिहासिक खटला बनला। ऐतिहासिक खटला कशामुळे बनला की अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे किंवा अशी एक रूढ प्रथा आहे। तिथे आपल्या भारतात कसं की एखादा पक्ष आहे किंवा एखादा नेता आहे त्या पक्षाचा, ते पक्षातील लोक त्या नेत्याविरोधात बोलू शकत नाहीत। मात्र अमेरिकेमध्ये असं होत नाही। जर राष्ट्राध्यक्ष चुकले तर त्यांच्या सोबत असणारे लोक देखील त्यांच्या विरोधात बोलू शकतात। ही गोष्ट अधोरेखित करायला हवी। सर्वोच्च न्यायालयाने 6-3 या मतांनी निर्णय देत स्पष्ट केलं की IEEPA हा कायदा राष्ट्राध्यक्षांना टेरिफ लावण्याचा अधिकार देत नाही। न्यायालयाने असंही म्हटलं की आयात नियंत्रण आणि कर लावणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। राष्ट्राध्यक्ष आयात नियंत्रित करू शकतात, पण कर म्हणजे टेरिफ लावण्याचा अधिकार हा फक्त काँग्रेसकडेच आहे। मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी आपल्या निर्णयात असं लिहिलं की इतका मोठा आर्थिक निर्णय घेण्यासाठी स्पष्ट संसदीय परवानगी आवश्यक असते। संसदीय परवानगी म्हणजे काँग्रेसची परवानगी। अमेरिकेमध्ये संसद जी असते त्याला काँग्रेस म्हणतात, हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। अमेरिकेत यालाच मेजर क्वेश्चन्स डॉक्ट्रिन असं म्हणतात, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारे निर्णय एकट्या राष्ट्राध्यक्षांनी घेणं शक्य नसतं। या निर्णयामुळे अब्जावधी डॉलरचं टेरिफ बेकायदेशीर ठरलं। अंदाजे 89-133 अब्ज डॉलर महसूल धोक्यात आला। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कंपन्यांकडून वसूल केलेला पैसा परत द्यावा लागेल का, तर हा मुद्दा अजून पूर्णपणे निकाली निघालेला नाही। पण अमेरिकन सरकारवर मोठा आर्थिक दबाव निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे। हा निर्णय एका दिवसात झालेला नाहीये। आधी US कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड या न्यायालयानं टेरिफ बेकायदेशीर असल्याचं ठरवलं होतं। त्यानंतर अपील कोर्टानेही तो निर्णय कायम ठेवला। म्हणजे आधी खालच्या न्यायालयानं ट्रम्प यांना असं सांगितलं होतं की हा जो टेरिफ आहे तो तुम्हाला रद्द करावा लागेल, तो बेकायदेशीर आहे। मात्र वरच्या कोर्टामध्ये जेव्हा अपील करण्यात आलं तेव्हा त्याही कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि अंतिम निकाल ट्रम्प यांच्या विरोधातच लागला। यामुळे न्यायव्यवस्थेच्या सर्व स्तरांवर एकच भूमिका दिसून आली आणि राष्ट्राध्यक्षांनी अधिकाराचा अतिरेक केलाय ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित झाली। न्यायालयातील 3 न्यायाधीशांनी मात्र निर्णयाला विरोध केला होता। त्यांचं मत होतं की टेरिफ हे आयात नियंत्रणाचं साधन आहे आणि राष्ट्राध्यक्षांकडे काही प्रमाणात आपत्कालीन अधिकार असायला हवेत। त्यांनी असा इशाराही दिला की इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे परत करावे लागले तर आर्थिक गोंधळ निर्माण होऊ शकतो। पण बहुमताने दिलेल्या निर्णयामुळे टेरिफ रद्द करावा लागला। निर्णयानंतर ट्रम्प यांनी न्यायालयावर टीका केली आणि ते दुसऱ्या कायद्याखाली नवीन टेरिफ लागू करतील असे संकेत देखील दिले। म्हणजे व्यापार युद्ध पूर्णपणे संपलेलं नाहीये। ते ट्रेड ऍक्ट 1974 मधील सेक्शन 122 किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सेक्शन 232 वापरू शकतात। त्यामुळे पुढील काळात काही टेरिफ पुन्हा लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्यावर नियंत्रण असेल एवढं खरं आहे। जागतिक पातळीवर या निर्णयाचे मोठे परिणाम दिसू लागलेत।
व्यापारातील तणाव कमी होण्याची शक्यता याने वाढली आहे. आयात स्वस्त होऊ शकते. अनेक कंपन्यांना दिलासा मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आर्थिक अधिकारांवर स्पष्ट मर्यादा घालण्यात आली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या चेक्स अँड बॅलन्सेस प्रणालीचा मजबूत पुरावा मानला जातोय. भारतासाठी हा निर्णय विशेष फायदेशीर ठरू शकतो. अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय निर्यातीवर लावलेले अनेक टेरिफ यामुळे रद्द झालेत. त्यामुळे IT, फार्मा, टेक्सटाईल, ऑटो पार्ट्स आणि इंजिनिअरिंग या 5 वस्तूंच्या निर्णयाला चालना मिळू शकते. अमेरिकन बाजारात भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक किंमत मिळू शकते. अमेरिकेतील ग्राहकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. टेरिफ कमी झाल्यामुळे आयातीत वस्तू स्वस्त होऊ शकतात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. पण दुसऱ्या बाजूला अमेरिकन उद्योगांना परदेशी स्पर्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारचा महसूल आता यामुळे कमी होणार आहे. संवैधानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक आहे. या 3 गोष्टी स्पष्ट झाल्यात की टेरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसकडेच आहे. आपत्कालीन कायद्याचा वापर करून आर्थिक धोरणं बदलता येत नाहीत आणि राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांना मर्यादा आहेत. म्हणजे ट्रम्प त्यांची हुकुमशाही इथे वापरू शकत नाहीत. म्हणजेच अमेरिकन लोकशाहीत सत्ता एका व्यक्तीकडे केंद्रित न होता संस्थांमध्ये विभागलेली आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय. आता पुढील काळात 3 मोठे प्रश्न उभे राहणार आहेत. कंपन्यांना पैसा परत मिळणार आहे का? म्हणजे ज्या कंपन्या आतापर्यंत टेरिफ भरत होत्या त्यांना त्यांचा आता भरलेला एवढा मोठा भरमसाठ पैसा तो परत मिळणार आहे का? ट्रम्प नवीन कायद्याखाली पुन्हा टेरिफ लावणार का? कारण ट्रम्प हे एकाधिकारशाही मानणारे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांची जी आगपाखड आपण पाहिलेली आहे त्यानुसार हेच दिसतं की ते शांत बसणार नाहीत. त्यामुळे आता नवीन कायद्याखाली पुन्हा टेरिफ ते कसे लावतात हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि काँग्रेस या विषयावर नवीन कायदा करणार का? कारण तिथल्या संसदेला सुद्धा हे माहिती आहे की ट्रम्प सारखे नेते गप्प बसणार नाहीत. त्यामुळे आता या नवीन कायदा काय येऊ शकतो ज्यामुळे ट्रम्पला रोखता येईल? या 3 गोष्टींवर जागतिक व्यापाराचं भविष्य अवलंबून आहे. एकंदरीत पाहिलं तर ट्रम्प यांनी आपत्कालीन कायद्याचा वापर करून जागतिक टेरिफ लागू केले. न्यायालयाने तो अधिकार नाकारला. सर्व टेरिफ रद्द झाले आणि राष्ट्राध्यक्षांच्या आर्थिक शक्तीवर मर्यादा घालणारा ऐतिहासिक निर्णय दिला गेला. हा फक्त टेरिफचा मुद्दा नाहीये, तर संविधान, सत्ता, अर्थव्यवस्था आणि जागतिक व्यापार यांचा संगम आहे. त्यामुळे हा निर्णय पुढील अनेक वर्ष अभ्यासला जाईल आणि अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखता येईल. बाकी तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.